आज आपण परिसर अभ्यास भाग 1 याचा 16वा पाठ पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे दिवस आणि रात्र. पहा, 16वा पाठ दिवस व रात्र किंवा दिवस आणि रात्र. शेवंता रोज सकाळी 6:45 वाजता जागी होते. शेवंता नावाची मुलगी आहे, ही रोज सकाळी 6:45 वाजता जागी होते. पण त्या अगोदर एक पहा तुम्ही, हे चित्र पहा. याला आपण चित्र अ आणि चित्र ब असं नाव देऊया. ह्या दोन्ही चित्राचं अगदी लक्षपूर्वक निरीक्षण करा व चित्रात जे फरक आहेत ना, ते कशामुळे पडले आहेत याविषयी माहिती अभ्यासा बरं का. पहा तुम्ही, दोन्ही चित्रामध्ये कोणते फरक आहेत, ते कशामुळे पडले आहेत. आपण पृथ्वीवर राहतो. कुठं राहतो आपण? पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. कुठून प्रकाश मिळतो? सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडू सारखा गोल आहे. भल्या थोरल्या म्हणजे काय रे? एखाद्या मोठ्या अशा चेंडू सारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो का? पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर पोहोचतो आणि प्रकाश पडतो. तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतं. काय असतं? अर्ध्या पृथ्वीवर पडतो प्रकाश, अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. तुम्ही घरामध्ये पण बघा, असा बल्ब आहे. एका बाजूनी जर असं बल्ब किंवा बॅटरी मारली तर कुठपर्यंत? मध्ये एक काय करा, तुम्ही एक पुठ्ठा असा उभा ठेवा आणि इकडून जर तुम्ही बॅटरी मारली तर या पुठ्ठ्यावरती समोरच्या भागाला काय दिसणार? उजेड दिसणार. पण इकडं काय असणार? अंधार असणार आहे. हं? तेच जर असं गोल असतं तर ते असं फिरत बसतं. मग असं फिरता फिरता एक भाग उजेडाकडे येतो, दुसरा भाग अंधाराकडे. पुन्हा परत उजेड, पुन्हा परत अंधार. पहा, मग इथं पहा बरं का, हे चित्र अ आहे. वर दिलेल्या अ चित्रात एप्रिल-मे महिन्यातील सकाळचे 6:45 वाजले आहेत. कुठल्या महिन्यातले? एप्रिल महिन्यातील 6:45 वाजले आहे. एप्रिल-मे महिन्यात सूर्योदय लवकर होतो. या महिन्यात दिवस कसा असतो? मोठा असतो आणि सूर्योदयानंतर प्रकाश पडत असल्यामुळे घरातील घड्याळ व परिसरातील झाड स्पष्ट दिसत आहे. पहा बरं का, एप्रिल मे महिन्यामध्ये काय होत असतं? लवकर सूर्योदय होतो. मग त्याच्यामुळे इथं किती वाजलेले आहेत? हे 6:45 वाजलेले आहेत. तरी सुद्धा ही उठल्यानंतर एवढा प्रकाश पडलेला आहे घरामध्ये पण, आणि बाहेरचंही झाड अगदी छान दिसत आहे. पण या दुसऱ्या चित्राचं वर्णन करताना काय पाहिलेलं दिसतंय आपल्याला, तर दुसऱ्या चित्रामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील सकाळचे 6:45 वाजले आहेत. मग नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये काय असतो? सूर्योदय उशिरा होतो आणि या महिन्यात रात्र मोठी असते. सूर्योदयापूर्वी काळोख असल्यामुळे घरातील घड्याळ व परिसरातील झाड अंधुक दिसत आहे. हं? आता इथं काय आहे? तर सकाळचेच 6:45 वाजलेले आहेत आणि झाड पण तेच आहे. पण इथं काय आहे? रात्र मोठी आहे आणि दिवस लहान आहे. मग या महिन्यामध्ये सूर्योदय उशिरा होतो आणि सूर्योदयापूर्वी काळोख पडल्यामुळे घरातील घड्याळ आणि परिसरातील हे जे झाड आहे ना, हे आपल्याला अंधुक असं दिसत आहे. आता सध्या कोणता महिना आहे? जानेवारी महिना आहे. बरोबर आहे की नाही? मग आता सुद्धा तुम्ही पाहिलं तर कसं आहे? किंवा मागच्या महिन्यामध्ये पण काही दिवस पाहिलं तुम्ही. सूर्योदय लवकर होतो की उशिरा? उशिरा होतो की नाही? अजूनही तुम्ही निरीक्षण करा नीट, की सूर्योदय उशिरा होत आहे. आपली आता सध्या पाहिलं तर रात्र मोठी आहे
आणि दिवस कसा आहे? लहान आहे. मग आपण आपल्याला कितीही कामं झाली तरी दिवस पुरत नाहीत, असं आपण बोलतोच की नाही? त्याचं कारणच हे आहे, की नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये सूर्योदय उशिरा होतो आणि रात्र मोठी असते. सूर्योदयापूर्वी काळोख असतो आणि त्यामुळं या परिसरातील काही गोष्टी आपल्याला नीट दिसत नाहीत. बघूया आपण आता अजून एकदा. आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वीचा आकार एखाद्या भल्या थोरल्या चेंडूसारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर पोहोचत प्रकाश पडतो, तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. कळालं का तुम्हाला? आपण ह्या 2 चित्राचं वर्णन केलेलं आहे. हे दोन्हीही चित्र सकाळच्या वेळेचेच आहेत. पण हे चित्र आहे, हे कुठलं आहे? एप्रिल-मे महिन्यातील आहे आणि हे चित्र आहे हे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील आहे. कळलं का बाळांनो? अजून एकदा पहा. आपण कुठं राहतो? पृथ्वीवर. प्रकाश कुठून मिळतो आपल्याला किंवा पृथ्वीला? सूर्यापासून. पृथ्वीचा आकार एखाद्या कशासारखा आहे? चेंडूसारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोहोचत नाही. अर्ध्या पृथ्वीवर प्रकाश पोहोचतो, तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. बाळांनो, आपण आता इथे थांबूया बरं का. आपण आज पाठाला सुरुवात केलेली आहे. दिवस आणि रात्र पाहत आहोत. आता पहिल्यांदा आपण काय पाहिलेलं आहे हे सांगितलंच आहे तुम्हाला. हं. सूर्योदयाचीच दोन्हीही दृश्य पाहिलेली आहेत. त्याचे वर्णन केलेले आहेत. आजचा तुमचा घरचा अभ्यास आहे. हे एवढ्या 3 ओळी शुद्ध लेखन लिहायच्या आहेत. एवढाच तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण आता थांबूया बरं का बाळांनो.